नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मनोज जरांगे पाटील यांचं अल्टिमेटम 24ला संपलं आणि ते 25 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत. आता आमरण उपोषणाला बसत असताना ते मी कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी घेणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता सरकारचे धाबे दणाणले आहेत. सरकारने विविध योजनांच्या ज्या काही आता घोषणा करण्यास सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावलेली आहे की आता आर्थिक विकास महामंडळ, जे काही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्यांच्या योजनांसाठी आणि ज्या काही उपाययोजना आहेत त्या मराठा समाजाला देण्यासाठीच्या त्यासाठीची घोषणा करण्यासाठी जे आहे ते जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांना पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यासाठी जे आहे ते कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे आता शासनाने हालचाली केलेल्या आहेत. कुठंतरी पानं पोसण्याचं काम जे आहे ते मराठा समाजाच्या तोंडाला करण्याचं काम आता शासनाकडून करण्यात येत आहे. विनवण्या केल्या जात आहेत. काल जवळजवळ 15 मिनिटं गिरीश महाजन हे मनोज जरांगे पाटलांशी बोलले आणि थोडंफार थांबा, शासन तुम्हाला टिकणारं आरक्षण देणार आहे, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणार आहे, अशा प्रकारची विनवणी जी आहे ते आता सत्ताधारी सरकारकडून केली जात आहे. एकनाथ शिंदेंनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं की मी माझ्या शरीरामध्ये रक्ताच्या थेंबापर्यंत मराठा समाजासाठी लढणार आहे, आम्हीच तुम्हाला टिकणारं आरक्षण देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी कालच्या दसरा मेळाव्यामधून बोलून दाखवलं. पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी शासनाचा निषेध केलाय. एकीकडं मराठा समाजाच्या युवकांकडून आत्महत्या केली जाते, बलिदान दिलं जाते आरक्षणासाठी, मात्र दुसरीकडं या सत्ताधारी लोकांनी दसरा मेळावे साजरे केले, त्याचा आम्ही निषेध करतो असं दीपक केदार म्हणाले. आणि या लोकांना कशा प्रकारची कधी मदत मिळणार आहे असाही सवाल दीपक केदार यांनी उपस्थित केला. आता या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील सगळ्या मराठा समाजाला आणि तमाम महाराष्ट्राला आवाहन करतात की मराठा समाज शांतताप्रिय आहे, शांततेत आहे आणि शांततेत आंदोलन करवणार सुद्धा आणि आरक्षण मिळवणार सुद्धा. आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातील मनोज जरांगे पाटील तिथे त्यांनी तमाम मराठा समाजाच्या युवकांना असं सांगितलेलं आहे की कुणीही उग्र आंदोलन करायचं नाही, जाळपोळ करायची नाही, कुणीही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी करायची नाही असं त्यांनी अनेक वेळा ठणकावून हात जोडून विनंती करून सांगितलेलं आहे. मात्र काही स्टंटबाज लोक ऐकत नाही आहेत. मनोज जरांगे पाटील एकीकडे सांगतात आम्ही काहीही करणार नाही आहोत, शांततेत आंदोलन करणार आहोत, मात्र दुसरीकडं स्टंटबाज लोक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतताप्रिय आणि देशाला जगाला आदर्श घालून देणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मागे आंदोलनं झाली, जाळपोळ झाली, त्या काळामध्ये सुद्धा मंगेश साबळे नामक एका सरपंचाने स्टंटबाजी केलेली. मंगेश साबळे यांचं हे काही पहिलंच आंदोलन नाही किंवा मग ही पहिलीच स्टंटबाजी नाही. सुरुवातीपासून मंगेश साबळे चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारच्या स्टंटबाजी करतात आणि या स्टंटबाजीचं नुकसान मराठा समाजाला होतंय, मनोज जरांगे पाटलांना होतंय, मनोज जरांगे पाटलांच्या शांततेत चाललेल्या आंदोलनाला या सगळ्या गोष्टींचं गालबोट लागतंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तहसील कार्यालयासमोर नोटांची उधळण करणं, मराठा आंदोलनाच्या आरक्षणामध्ये जेव्हा काही जाळपोळ झाली त्या काळामध्ये नवी कोरी 12 लाख रुपयांची गाडी अशीच रस्त्यावर पेटून देणं आणि पुन्हा आजचा प्रकार म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणं. मान्य आहे, गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत, मात्र त्यांना कायदेशीर पद्धतीनं मागे सारलं जाऊ शकतं. त्यांना विरोध करून मागे सारलं म्हणजे अशा प्रकारचा विरोध करून मागे सारलं जाऊ शकत नाहीत. उलट सदावर्ते हा भक्कम होऊ शकतो. म्हणजेच सदावर्ते कायद्याची भाषा बोलतो, मात्र मराठा समाजाचे हे स्टंटबाज लोक बेकायदेशीर असल्याचं वागतात. म्हणजे एकीकडं सदावर्ते कायदेशीर पद्धतीनं तुम्ही कसं मराठा समाजामध्ये बसत नाहीत असं सांगतात, याचिका दाखल करतात, कोर्ट याचिका दाखल करून घेतं, मराठा आरक्षणाला विरोध करतं, मराठा आरक्षण टिकत नाही आणि ते खारिज होतं, संपतं. मात्र दुसरीकडं हे स्टंटबाज लोक मराठा समाजाच्या सोबत राहतात, आम्ही मराठा आहोत म्हणतात, आम्हाला सगळ्या गोष्टींची गरज आहेत म्हणतात, मात्र कायदा हातात घेतात. या सगळ्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं वारंवार सांगणं आहे की उग्र आंदोलन करू नका, जाळपोळ करू नका, तोडफोड करू नका, मात्र हे लोक ऐकत नाहीत. याचा अर्थ काय? ही लोक मनोज जरांगे पाटलांचे सहकारी किंवा मग समर्थक आहेत का, किंवा मग हे त्यांचे शत्रू आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आमचा एक आंदोलन करता एकमेव नेतो ज्याला मराठा समाजाने डोक्यावर घेतलं किंवा मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढणारा माणूस आहे,
ज्याच्या एका शब्दावर हजारो लाखो करोडो लोक एकत्र येतात आणि त्या माणसाचं तुम्ही ऐकत नाहीत, याचा अर्थ काय आहे? म्हणजेच हे स्टंटबाज लोक मनोज जरांगे पाटलांचे विरोधक आहेत, सत्ताधारी नाही, समर्थक नाहीत. या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. वारंवार सांगितलेलं असताना सुद्धा मंगेश साबळे सारख्या व्यक्तीला स्टंटबाजी करायचं काहीही कारण नव्हतं. एक बेकायदेशीर पाऊल मोठ्या अडचणीमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतं, याची कल्पना तुम्हाला कशी काय येत नाही, किंवा मग या गोष्टी तुम्हाला कळत कशा नाहीत? आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटलांना कळतात, म्हणून ते म्हणतात की उग्र आंदोलन अजिबात करायचं नाहीये. लाखोंचे मोर्चे, 58 मोर्चे दिल्लीपर्यंत मराठा समाजानं काढले, कुठेही गालबोट लागलेलं नाही. आणि पुन्हा गालबोट लावायचं असेल तर या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत का, आणि या सगळ्या गोष्टी कोण ठरवून करतंय का, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणजे मराठा समाज शांतताप्रिय आहेत एकीकडे मनोज जरांगे पाटील सांगतात, मात्र दुसरीकडे हे लोक मुंबईपर्यंत जातात आणि तिथं गाड्या तोडफोड करतात. काही लोक त्यांचं समर्थन करतात, काही लोक त्यांना वाघ म्हणून डोक्यावर घेतात, मराठ्यांचा वाघ म्हणून डोक्यावर घेतात. मात्र मला त्यांना सांगायचं आहे की अशा गोष्टीमुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. ते भिजत घोंगडत तसंच पडत राहील आणि तुम्ही पुन्हा अडचणीत याल. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात का येत नाहीत, हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाने आता शांत राहिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांचं हे शांततेचं आंदोलन शासनाला धडकी भरवणारं आंदोलन आहे. येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की मनोज जरांगे पाटील हा साधासुद्धा माणूस नाही. मनोज जरांगे पाटलांनी या शासनाचे, सरकारचे धाबे दणाणले आहेत, त्यांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. काही स्टंटबाज लोकांमुळे मराठा समाजाची ही एकी, मराठा समाजाचं हे शांतताप्रिय असल्याचं लागलेलं लेबल काही क्षणांमध्ये खाली उतरवलं जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात घेतल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचं जर तुम्हाला पत्ते पाळायचे असतील, मराठा समाजाला शांतताप्रिय सादर करायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल, तर मंगेश साबळेंसारखे स्टंटबाज लोक या आंदोलनामधून बाजूला केले पाहिजेत, खड्यांसारखे उचलून बाजूला ठेवले पाहिजेत. कारण मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे. दुसरीकडे मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाची जी काही मागणी आहे की मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे, आम्हाला त्याचं समर्थन नाही, आम्ही त्याचा विरोध करतो, आम्हाला सरसकट मराठा समाज म्हणून आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते करतात. म्हणजे मला या ठिकाणी त्या काळामधली, शिवाजी महाराजांच्या काळामधली इतिहासाची आठवण होते की त्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना मराठ्यांनी काही प्रमाणामध्ये विरोध केला, मराठेच त्या ठिकाणी फितूर झालेत. म्हणजे आताही तेच होतंय का, असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. वारंवार आम्ही सांगतोय, जरांगे पाटील सांगतात की आरक्षण मागणीसाठी शांततेत जाऊ शकतं, शांततेत सुद्धा आरक्षण मिळू शकतं. मात्र या सगळ्या गोष्टी सांगत असताना सुद्धा हे लोक स्टंटबाजी का करतात, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. मंगेश साबळे मनोज जरांगे पाटलांचे समर्थक नाही तर ते विरोधक आहेत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. ही स्टंटबाजी मराठा समाजाने अशी उचलून बाजूला ठेवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी जर योग्य पद्धतीने केल्या तर ठीक, अन्यथा ही सगळी एकी शासनाला चौकटीमध्ये बसवायला वेळ लागणार नाही आणि मराठा समाजाचं आंदोलन गुंडाळलं जाऊ शकतं, ही भीती व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत असेल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.